मंडळी, विनोदाच्या पंचपक्वान्नांचं ताट घेऊन तुम्हाला आनंद द्यायला पुन्हा एकदा आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्याचा ट्रिपल डोस. विनोदाची साखर पेरणी करायला सगळे हास्यरथी महारथी सज्ज आहेत. त्यांचं जंगी स्वागत करूया. कौतुकाच्या गोडव्यानं त्यांच्या सादरीकरणाची लज्जत वाढवणाऱ्या दर्दी हास्यरसिकांचंही स्वागत. टॅलेंटेड, गॉर्जियस आणि हास्य जत्रेची अन्नपूर्णा सोनाली कुलकर्णी. खट्याळ, मिश्किल आणि रुबाबदार प्रसाद ओक. मंडळी, आज आपल्या हास्य जत्रेत सहभागी झाली आहे. प्रदर्शनापूर्वीच आपल्या अनोख्या पोस्टर्स आणि स्टारकास्टमुळे चर्चेत असणाऱ्या वाळवी या सिनेमाची टीम. त्यांचं देखील टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. सर्वप्रथम खऱ्या अर्थानं बहुरूपी असा सुपरस्टार सुबोध भावे. एव्हरग्रीन रोमॅन्टिक सुपरस्टार स्वप्नील जोशी. आपल्या अभिनयानं रसिकप्रिय झालेली अभिनेत्री अनिता दाते. मालिका चित्रपटांमधून रसिकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण करणारी शिवानी सुर्वे. आणि सातत्यानं चाकोरी बाहेरचं सकस लेखन करणारी लेखिका, अभिनेत्री आणि निर्माती मधुगंधा कुलकर्णी. सगळ्यांचं कार्यक्रमात जंगी स्वागत. मंडळी, बायको नांदत नाही म्हणून पुन्हा एकदा नवऱ्यानं बसवली आहे बैठक. बघूया निदान या तरी बैठकीत काही निकाल लागतोय का ते. यासाठी मंचावर आमंत्रित करूया आपल्या हास्य जत्रेच्या इरसाल विनोदवीरांना. बघितलं का कसं बघते, बघितलं का आला का लगा शामराव तुमच्याकडे बघते बरं वाकून वाकून. काय तोंड केलेलं का बाळ बघते. काय बोलते बाबू, काय बोलतय. आई आई बोलतोय, आई बोलतोय. नाही नाही, आजी बोलतोय, आजी. नाही नाही नाही, काका म्हणते काका. नाही नाही, मावशी बोलते. होय की नाही बाबू. ते पोरग पण रडायला लागलं ना. बा ना, असं काय पोरग आहे हे पण बसाड्या आवाजातच रडते. अरे असं काय विचित्र कांदाने. थांबलं, बघितलं सगळं सांगतंय ते. राहिलं ना. हा, राहिलं. अगं किती वेळा सांगितलं रिकामा पाळणा नाही हलवायचा म्हणून. अगं बाई, चुकलं चुकलं चुकलं. पाळण्याचं कोण पाया पडतं का. कसं मंदड आहे. माहितीये मला, आज बघतोय का तिला मी. ओ सासूबाई, ज्याला बोलता येत नाही ना त्याच्या बोलण्याचे अर्थ काढताय तुम्ही. आणि जो बोलण्यासाठी मरमर करतोय ना त्याला नुसतं बसवून ठेवलेलं आहे. हो हो दादा, अरे हो हो दादा माने. इथे का बाळासोबत खेळायला आले का तुम्ही. नाही. बैठक ठरली आहे ना. अरे हो लगा ती बी आहे नाही का बरोबर. तेच सुरू करा ना. हा करा करा, चला सुरू करा. काय विषय काय होता शामराव बैठकीचा. माझी बायको माझ्याकडे नांदत नाही. त्याच्या आईला लगा ती आहेच का अजून. हो, आला का 3 वर्ष झाली की त्याची बैठक घेऊन लगा सगळं मॅटर सलटावलं लगा. हो. मी स्वतः लगा चेतनाला पाठवून दिली होती हो तुमच्याकडे. हो हो. मग तुम्ही एसटी मध्ये बसवून दिलं होतं. हं, त्याच्यानंतर आम्ही निघालो हं. आणि सोनगिरी एसटी स्टँडवर एसटी थांबली बुवा. असं तर आईला भूक लागलेली होती. हं. आम्ही तिघ उतरलो आणि खात होतो बुवा थोडस काहीतरी. लगेच यांच्या आईला फोन आला. लगेच. हो, लगा. अगं तू गेली म्हणे, मला कसं मसं होतंय. आया. मला तर श्वासच घेता येत नाही. हिने खाणं अर्धवट सोडून दुसरी एसटी पकडून निघून गेली. आता यांना श्वास घेता येत नाहीये तर हिला कशाला बोलवलं. ही काय ऑक्सिजन सिलेंडर आहे जे यांच्या तोंडाला जाऊन लागेल. मला मला ऑफिसला जायचं होतं. गैरात दांड्या आला होता. म्हणून मी आणि माझी आई आम्ही गेलो आमच्या घरी. तिथून फोन केला,
तो दन दन गाण्याचे आवाज येत होते. काय सांगताय हो नाचत होती काय काय माहिती. बरं म्हटलं कधी येते, 2 दिवसात येते म्हणाली. आली का मग कशाची डोंबल्याची आली. 1 दिवस 2 दिवस करता करता 2 महिन्यांनी उगवलं हे माकड. राहिला का माकड बोलू नका. अरे माकडाच्या तू माहेरच्या फांदीवर फुटकत राहता नेहमी, सासरी येतच नाही तिकडेच. 1 नंबरच्या माहेरचे माकडे. हे बघा माकड बोलू नका मला. लय बोलताय तर ऐकून घेतो म्हणून काय पण बोलायला लागले. माझ्या ताईला माकड नका म्हणू की ताईची. तिच्या हातात शांत बस. काय बाय काय का काय लगा केवढ्यानं भोंगा बसरताय. अंग काढलं लागा त्यानं. तिघीतलं कुणीतरी एकाच पट्टी खाली घ्या की कुणीतरी. असाच आवाज आहे आमचा तर काय. आणि दादा एकाच भोंग्याचं कनेक्शन तोडायला करा. थोडं वर खाली करा की होईल. हो दादा तुम्ही माझ्या कनेक्शन तोडताय ना. हो लगा तुमचं काय आहे? बोला हा 2 महिन्यांनी आली हा. आणि आल्या आल्या बॅग ठेवल्या ठेवल्या नाटकं सुरू करून टाकली तिने. काय सांगताय अगं बाई माझ्या तर अंग भलतं दुखतोय. आता तर पडल्या पडल्या मला झोपायचं लागेल. आणि झोपली डॅराडूर. माझ्या बाजूला नुसता तार पडा. बरं हिचा प्रवासाचा सीन आहे ना 4 दिवस जात नाही. 9 किलोमीटरचा. हा बरं आमच्या ऑफिस मधले काही लोक हं. ते अमेरिकेला जाऊन परत आले आणि 1.5 दिवसात जॉईन झाले. त्यांचा जेट लॅग संपला पण हिचा एसटी लॅग संपतच नाही 4 दिवस. काय लगा मुद्दाम करते का मी. मुद्दामच करते तो. मुद्दाम वकाऱ्या वाटतात मला एसटीत. असू द्या. वकाऱ्या करून करून आतड्या पिळवटतात माझ्या. शरीरातलं पाणी संपून जातंय माझ्या. 4 दिवस लागणार नाही का आहे. नाही बाई नाही कळायचं त्यांना. अरे नका ना गदड्यासारखं रेकुरेसारखं सारखं. तर 4 दिवस झाले. हं. मला वाटलं शीन संपला बा. संपला. खुश होतो मी. लगे परत यांच्या फोन आला. पुढं झाला होय. हो काय का लगा म्हणे प्रिया बाळण झाली तू ये म्हणे. लगेच बॅग भरली निघाली. माझ्या तोंडाचा घास हिरवण्याला हो. वाट लागली माझी. ह्या बाळासाठी आली होय इकडं. नाही हे मी पहिल्या बाळाचं सांगितलं. हे 3रं बाळ आहे. हिला सारखं बाळ होतं आणि इकडे येते. मग काय माझ्या बहिणीने बाळंत व्हायचंच नाही वय. अरे होऊ दे ना बाळण. अरे रडू नको का. सारखं बोकलते बाळांच्या थप्प्या घालू दे तिला. काय बोलताय लगा माझं काही म्हणणं नाहीये. नीट बोला अरे तुम्ही. काही नीट बोला. पण तू का सारखं सारखं तिच्या बाळांची आया बनून जाते इथे. जावय बापू बसा तुम्ही. बसा काय बसा बसा? बसा बसा. काय आमच्या प्रियाला नाही अक्कल. तिला नाही बाळाला सांभाळता येत ना. बाळाला सांभाळता येत नाही. बाळाला जन्म बरा देता येतो. त्याला कुठं अक्कल लागती. काय बोलताय लगा तुम्ही का नाही काय मग आम्ही तुम्हाला बाळ होतील मग कळलं आणि तुम्हाला मग नाही. एकट्याने बाळ जन्माला घालता आलं असतं ना 5 बाळ जन्माला घातली असते. आता काय बोलताय लगा शामराव. नवरा बायको दोघं लागतात ना बाळ जन्माला घालायला. म्हणजे काय विषय? काय एकटा नवराच घालतो जन्म. आपण काय चावडगत बोलताय लगा बायका बसले ती इथं. अरे याच्यात काय चावट आहे. नॅचरल आहे हे. नाही, सायन्स आहे. अहो. माझ्या म्हणतं सांगतोय मी. माझा शोध आहे का हा. अरे तुम्ही काय कडक बुंदी आहे गो. वाईट जरा शांत व्हा की. कळतोय की तुमचा मुद्दा लक्षात आला नाही माझ्या. कळलं का शांती घ्या तुम्ही वाईट. मामी तुमचं मी चुकतोय बरं का. प्रियाला तुम्ही तिच्या बाळाची काळजी स्वतःला घ्यायला लावा. हा. चेतनाला पाठवून द्या बरं तिकडं. बरं बाई जा जे तू हा, पाठवून द्या. घरी जा बया. आम्ही बघून घेऊ आमचं काय करायचं तर बघू. तू जा बया. अगं आहे काय बोलते आहे. कसं करणार तुम्ही दोघी. तुला झेपताय वय. ते पण खरंच आहे ना भाऊ. हा, बोला. याच्या पहिल्या पोराचं सगळं मीच केलं. असं होय. पण आता जरा वजन वाढलंय ना. आता वाटलं. आता वागता येत नाही. काय आता बाळाला असं मालिश करा. हळू मांडीवर घेतलं ना मालिश कराय की असं तेल लावलं की बाळ सटक. असं धरता पण येत नाही ना मला. वागता येत. काय करू. चपळ आहे बाळ. 2 वेळा गेलं बाळ. पुरीच्या पाय
होती म्हणून, नाहीतर बाळ गेलं असतं वड्यात. गेलं असतं. अगं, ए? लगा राहतोय लगा हिच्याकडं. तिच्याकडेच राहतंय बा. ए नको, तू नको टेन्शन घेऊ. हा, ताई आहे आपली. आणि भाऊ, हा. बाळाचं काय कमी करायचं असतं का हो? नाही, लाग- केवढं असतं. असतं. आंघोळी घाला, मालिश करा, लसी द्या, सगळं असतं. चाटण चाटवा, सगळं चेतू करते. हिला चाटण पण नाही चाटवायला येत ना. त्याला काय अक्कल लागते? काय मोठी कला आहे का ती? 4 पैकी कुठलं तरी एक पोट घ्यायचं, बुचकाळायचं, जिभेवरून फिरवायचं, झालं. ते घ्या. बरोबर. या. हाय. यांना ना सगळं सोपं वाटतं काय. बाळाचं तोंड कसं इथनं नाजूक असतं ना. लागलं तर केवढ्याला पडायचं सांगा केवढा. तुम्ही. असं नाजूक हलक्या हातानं सगळं करायचं असतं ना. आमच्या चेतूचा हात एकदम नाजूक आणि हलका आहे. तुम्हाला नाही माहित. तिचा हात लागेल तेव्हा मला माहिती पडेल ना. हात तर लागू दे तिच्या मला. तरी आपलं अजून नाही होय. तिच्या बाळाचंच करत बसणार आहे का? माझ्या बाळाची आठवण कोण चाटवणार मग? माझं बाळ एकटं 35 वर्षाच्या बाळ एकटं झोपलेलं असतं, बघवत नाही. असं रातभर नुसता इथे तिथे हलत राहतो नुसता. उशी पारवली करून टाकतो रडून रडून बाळ माझं. जाऊ दे ना. इतका वेळ गप्प बसले होते, बघवत नाही तर असं होतं. रडू नको. माझं नशीबच तसं आहे ग. तू काय तब्येत खराब करते. दादा, मस्त डबल बेड घेतला होता बरं. मोठा होता भाऊ थोडा. डबल बेड मोठाच असतोय तो. किंग साईज घेतला होता हो. एवढा वाटलं होतं लागेल बॉगर, पण सिंगल झोपावं लागतं त्याच्यावर. कोणीच नसतं बाजूला. कधी उभा झोपतो, कधी आडवा झोपतो. तेवढंच व्हेरिएशन. काय ही आहे ना, ही मला म्हणाली होती, मला अंगणात झोपायची सवय म्हणे, चांदण्या बघत झोपायची सवय. म्हणून हिच्यासाठी आहे ना ते पंखा आहे ना, पंखा त्याच्यामध्ये असा रेडियमचा चंद्र लावला होता. आजूबाजूला असा चांदणा लावल्या होत्या बा रेडियमच्या. घरात लाईट बंद केलं ना, त्या चांदण्या खिकी करून असता मला. कुठे आहे तुझी बायको, कुठे आहे तुझी बायको असं कर. त्यांना काय सांगू, माझी बायको बहिणीचं बाळणपण करायला गेली हे सांगू का हो? शामराव बसा तुम्ही शांत व्हा. काय शांत बस. कळते मला तुमचं दुखणं कळते. अरे काही झालं नाही हो हो. हो अरे काय बायकांना त्रास हो हो शांत रडणार नाही तर मग शांत. काय? कळतंय दुखणं कळते. हो मामी तुमचं बी चुकतंय बरं का ह्याच्यात. काय आणि माझं चुकलं. आता पोरीचं लग्न झालंय म्हणलं, पोरगी त्यांची झाली की नाही, पाठवली पाहिजे की नाही. हे एक भलत बाखर बाळ आहे. बरोबर तिच्याकडे शांत होतं ते. अरे माझं अख्खं आयुष्य पडलेलं आहे ना. हो दादा, काय माझ्या समस्येचा काय उपाय सांगा ना हो. नाही तू टेन्शन घेऊ नका तुम्ही. काय एकच प्रॉब्लेम आहे ना, हा. ही बहिणीचं बाळणपण करायला येते एवढंच आहे ना. हा. मी सांगतो तुझ्या नवऱ्याला बेण्या बास कर की म्हणावं. आता 3 झाली की काय अकाल बिकाल आहे की नाही. नाही पण त्याचा काय संबंध हो? काही संबंध म्हणजे पोरग झालं नाही तर ही कशाला बोलला इकडे. अरे हे कशाला उलट सांगता हो. सरळ हिला सांगा ना की तू येऊन नांद म्हणून. आणि त्यांना सांगून फायदा नाही आहे. ही तिकडे सासरी गेली ना, ही पण 1.5 महिना सासरी जाते त्यांच्याकडे. तिकडे बी जाती होय? हो. आहे का? भाऊजी मला सोडतच नाही. आमच्या ह्यांना ताईच्या हातची भरली वांगी लय आवडतात. होय. सारखे बाजारात जातात आणि वांगी घेऊन येतात. आणि मला बाई करताच येत नाही भरली वांगी. मग येड्या कांद्याची शिक ना. सगळं ताईनेच करायचं का, तू कधी शिकणार मग? भरल्या वांग्यात काय असतं ना कळण्यासारखं? 4 काप करायचा आणि मसाला भरायचा, ते तरी शिक. एकदा तुझ्या घरची वांगी भर म्हणजे मग येईल आमच्या घरी बटाटे सोलायला. बरोबर आहे त्यांचं, बरोबर आहे. चेतना काय अकाल आहे की नाही लागा. स्वतःच्या घरात वांग्याला खाप पाडत बसा की, त्यात मसाला भरा की. हा इकडे काय यांच्याकडे जाऊ. 3 वर्ष झाली माया पोरगा रिकामा ताट वाटी घेऊन बसलाय, तर अन्नाचा कण नाही त्याच्या ताटात अजून. 3 वर्ष झाली. 3 वर्ष जेवलंच नाही होय.
जेवणाचं नाही बोलत आहे हो मी. तुम्हाला सांगतो, असा बारी पाळणा घेतला होता, असं होय. त्याला असा कुळकुळा लावला होता मस्त. शेजारचे मांजर येऊन त्याच्यात बाळण झाली. हो, मांजर पाळण्यात 6 पिल्ले वाढले तिचे त्या पाळण्यात. पण माझं काहीच नाही झालं. शेवटी तो पाळणा उचलून मी माळ्यावर ठेवून दिला. मला एकदा तो पाळणा खाली आणायचा आहे, एकदा. हो हो कळत तुमच्या घरी शिडी नाही का? माळ्यावर चढायचा प्रॉब्लेम नाहीये माझ्या. तो काय एकटाच पाळणा हलवत बसू का मी? त्याच्या आतमध्ये कोणीच नको का? अरे हिला पाठवा ना एकदा. हा येते इथं नातेवाईक राहू देत बाजूला. येते आणि तुमचा पाळणा खाली काढून देते. अगं तू ये, तो पाळणा स्वतःहून उतरेल माळ्याहून. तू ये फक्त एकदाची. येते, बाळाचं बारसं झालं की येते. हा अरे बारशाचं काय वाटेल ते कारण सांगतात. ये रे भाऊ इकडे ये. कुर्र ज्ञानेश्वर झालं त्याचं बारस. हा झालं. आणि एवढं नाही आता हे बाळ आहे ना, मी घेऊन जातो. तू ये, नाही तर मी बाळ घेऊन जातो. चल बरं. अगं मसाडे, मग त्याला तू सांभाळ ना. तुझ्या बहिणीला कायला अडकवते? जावय बापू, असं नका करू. हा. तुम्ही काय पोरं चोरणारे आहे तू? काही म्हणा, मी घेऊन जातोय त्याला आता. नका हो, असं नका नेऊ, जावई बापू. माझ्या दुधाची साय नका नेऊ. त्यापेक्षा हे दूध घेऊन जावा. घ्या. आया. चल चल. चला, जाऊ. हे घे. इथं द्या. बाळ ठेव, बाळ ठेव. बाळ द्या आधी, बाळ द्या. तू चाल. चल. बॅग आणू की नको? मला बोलते सारखं. बॅग घेऊन ये जा. वरडते माझ्यावर. रडते बाळ बी सारखं. ठेवा इकडे त्याला, ठेवा. तू नको उई. टेन्शन घेऊ. तू नको टेन्शन. येते. चला आता. जे तू बाया सांभाळू जावा. वर झालं रोज येता, एवढं नका रडू. जावा जावा पडायची चला. हा हा झालं. थोडे दिवस थांब, तुला 4-5 बाळ देतो मुके घ्यायला. चल जाऊ दे. चल. हस ना. चल. माझ्याकडे द्या बघू. कोणाला फोन लावू बघू? बापू थांबत नाहीये का? लवकर लवकर ये. अरे काय डोक्याला ताप आहे? वा 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 वा, जोरदार टाळ्या. कहर परफॉर्मन्स. प्रसादा. श्याम्या, मी जर आत्ता तुला मिठी मारली नाही तर माझा आवाज कायमचा बसाडा होईल. बोला ना. श्याम्या, आहा, क्या बात आहे, क्या बात आहे. म्हणजे एखाद्या मैफिलीमध्ये एखाद्याच गायकाचं गाणं तन्मयतेने ऐकावं ना, तसं तुझं काम आज तन्मयतेने पाहावं लागलं. थँक्यू वा वा थँक्यू वा थँक्यू. वा वा वा. इतक्या सिरियसली कॉमेडी स्किटमध्ये काम करणं हे फार डिफिकल्ट आहे आणि तू त्याच्यावर हुकमत मिळवलेली आहे श्याम्या. आजच्या परफॉर्मन्ससाठी तुला हॅट्स ऑफ आहे. थँक्यू प्रसाद. थँक्यू. प्रिया, फॅन्टास्टिक. इतकी माठ आणि इतकी निर्बुद्ध दिसतीयस तू की मला कमाल वाटते की इतकी गोड आणि इतकी इंटेलिजंट मुलगी इतकी निर्बुद्ध कशी वाटू शकते. क्या बात आहे, फॅन्टास्टिक. वा वा वा. चेतना, वनिता, ईशा, अफलातून. रोहित्या, क्या बात आहे, क्या बात आहे. वा वा वा, लाजवाब, लाजवाब. वा 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 दादा. सोनालीताई. वनिता, तुझ्या सांगण्यात म्हणजे तुझ्या कथाकथनात ना एक दृश्य आनंद देऊ शकतेस तू. म्हणजे तू जेव्हा सांगत होतीस की कंबर दुखते, वागता येत नाही, बाळाला मालिश करताना, तर मला जवळजवळ ती सटकलेली बाळं अशी आकाशात उडताना दिसली की तेल लावता लावता झुई बाळ गेलंय. आउटस्टँडिंग. ओ माय गॉड. फार मजा आली मित्रांनो, मस्त झालं स्किट. वा 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 ताई. अनिता, तुला कसा वाटला हा परफॉर्मन्स? खूप छान वाटलं, खूप मजा आली. आणि गोस्वामी सर,
ते बाळ फार छान आहे, फार कमाल आवाज आहे आणि तुम्ही खूप छान काम करतात आणि इतक्या एनर्जीने काम करतात, इतकी पॉझिटिव्हिटी आहे या सेटवरती आणि तुमचं हे जे टीम स्पिरिट आहे त्याला तुम्हा सगळ्यांना सलाम, तुम्हा सगळ्यांना सलाम, कारण तुम्ही खूप छान पद्धतीने आम्हाला हसवताय आणि आम्हाला आनंदी ठेवण्याचं काम करताय. थँक्यू सो मच. अरे थँक्यू अनिता अँड थँक्यू टीम, कीप इट अप. मंडळी, मन फार चंचल असतं. जे करायचं नाही सांगितलं जातं त्याच्याच मागे धावतं. याच थिअरीची आता कारण मीमांसा होणार आहे, जी दाखवायला आपल्या समोर येत आहेत फिल्टरपणाचा बच्चन गौरव मोरे, कल्याणची चुलबुली शिवाली परब, दादरचा अमोल पालेकर, ओमकार राऊत आणि भांडूपचा शशी कपूर निखिल बने. हॅलो, मॅरेज काउन्सिलर हँडसम ओंकार राऊत स्पीकिंग. गपरे ओंक्या, आई बोलते. आई बोल आई. काय झालं? अरे काल बघायला आलेल्या मुलीने पण नकार कळवला रे. शिवानी सुर्वेनीही नकार कळवला. ठीक आहे ठीक आहे. ठीक आहे काय, तू स्वतः मॅरेज काउन्सिलर आहेस ना, तुला असा मुली नकार द्यायला लागल्या तर कसं व्हायचं रे ओंक्या? ठीक आहे गाई, जिकडे पिकतं तिकडे विकत नाही असं म्हणतात ना, ते हेच आहे. नको तू काळजी करूस, होईल काहीतरी. मी बघतो. मला सांग, तू जेवलीस का? हॅलो हॅलो, जेवलीस का? वर आई सुद्धा रिप्लाय देत नाहीये मला. सर, पुन्हा एक नकार. तू काय फेस रिडिंग करून आलायस? हा, शिकून आलायस फेस रिडिंग? सर मला सवय झाली आता हळू. मुद्द्याचं बोल. सवय झाली आहे. येस सर, गुड इव्हनिंग सर. गुड इव्हनिंग. सर सर शेवटची अपॉइंटमेंट आहे. कपल बाहेर आले, पाठवून देऊ का? हा दे आता काय. येस सर. बे, कसा आहे कपल? हा, मुलगा आहे. मुलगी. मुलगी. लगेच पाठव. लगेच भांडतायत काय? भांडतायत थोडं. लगेच पाठव. बर. सुंदर. नमस्कार. बसा ना, बसा. प्लीज बसून घ्या तुम्ही. या हॅव अ सीट. सर प्लीज बसून घ्या. हां, नाव काय तुमचं? माझं नाव शिवाली. ओ, हॅलो एव्हरीवन, आय एम गौरव मोरे. हा राहू दे. तर शिवाली मॅडम आणि गौरवजी, काय मदत करू तुमची? पाठ खाजून देता का? हे साबण लावून द्या पाठीला. घ्या, साबण लावून द्या. काय काउन्सिलर आहात ना, दुसरी काय मदत करणार आहे? ओहो, स्मार्ट. 2 वर्ष झाली आहेत सर आमच्या लग्नाला. म्हणजे ओंकारजी, येस. म्हणजे काही रसच राहिला नाहीये हो संसारात. रटाळ झालाय सगळं. आणि हा अनरोमॅन्टिक माणूस आहे, एक नंबरचा अनरोमॅन्टिक. मी? हो तू. म्हणजे तुम्हाला सांगते, एकेकाळी आम्ही रात्रभर व्हिडिओ कॉलवर बोलत बसायचं आणि मी झोपून जायचे आणि मी सकाळी उठल्यावर हा मला गुड मॉर्निंग बोलून नंतर झोपायचा. वा. आणि आता मी बाजूला झोपलेली असते तर ते अदाशासारखं 10 मिनिटात नाही का थाळी संपवतात, ते रील्स बघत बसतो हा सोशल मीडियावर. तू रोमॅन्टिक? हा, तुम्हाला सांगतो, हिला मी जेव्हा बाईकवर घेऊन फिरायचो ना, तर नाकाने माझ्या मानेला गुदगुल्या करायची. मीला म्हटलं आपण लोणावळ्याला जाऊया का, तर म्हणायचं थोडं पुढं करत गोव्याला घेऊन जायची. आता निव्वळ काकूबाई झाली आहे. जरा घराच्या बाहेर घेऊन गेलं ना, हिला मळमळतं. आम्ही परत घरी येतो. स्पाइसच राहिली ना आमच्या आयुष्यात. ओके. हो, स्पाइस राहिलं नाहीये तुझ्यामुळं. प्लीज गौरव, माझं नाव घेऊ नका. मला आवडतही नाही. प्लीज भांडू नका तुम्ही. टिश्यू घ्या. मला पण द्या. हे घ्या.
मला तुमचा प्रॉब्लेम लक्षात आलेला आहे, काही काळजी करू नका. मला करेक्ट प्रॉब्लेम लक्षात आला. आणि पहिला म्हणजे तुमच्या दोघांकडे म्हणजे तुम्हा कपलकडे बघितल्यावर पहिला प्रश्न डोक्यात येतो तो म्हणजे कसं. उभी राहा एक मिनिट. म्हणजे आमच्याकडे बघू तुम्हाला असा कसा प्रश्न पडला कसं म्हणून. नाही, कसं म्हणजे एवढी सुंदर बायको असताना नवरा कंटाळू कसा शकतो असा प्रश्न. अच्छा. म्हणजे मी जर तुमच्या जागी असतो ना गौरवजी, तर मी यांना कुशीत घेऊन खिडकी बाहेरचा चंद्र दाखवला असता आणि हळूच त्यांच्या कपाळावर माझे ओठ ठेवले असते आणि तिकडे झोपून गेलो असतो. आणि सकाळी जेव्हा डोळे उघडल्यावर मला ही दिसली असती ना, तिच्या गालावरचे केस हळुवारपणे मागे करून एक हलकं चुंबन मी दिलं असतं. मी बोलताय ते बरोबर आहे, फक्त हिला इमॅजिन करून बोलू नका, माझी बायको आहे. ऑफकोर्स नाही. Yes, yes. आय एम सो सॉरी. नाही, आय एम सो सॉरी. हा, मी कुठे होतो. माझे गालावरचे केस मागे करून चुंबन देत होता. हा, तर बादल मधला बॉबी देओल काय बोलतेस. नाही नाही, चिडू नका तुम्ही प्लीज. अरे काय उत्तर देतेस त्याला तू. अहो नाही नाही, त्या मला सांगत होत्या ना मी कुठे होतो, तेवढाच आहे. एवढा काय. ओरडू नको. मला आत्ता तुमचा प्रॉब्लेम लक्षात आलेला आहे, काही काळजी करू नका. हे बघा, तोडणं काय लगेच होतं, एक सही केली तुम्ही मोकळे झालात, पण निभावणं टिकवणं हे कठीण आहे. अहो सिंपल असतो, वीण असतो ना तो असा दोन्ही बाजूने असा खेचायचा नसतो, दोघांनी मिळून अलगदपणे तो रफू करायचा असतो. बापरे, किती छान बोलता हो तुम्ही. नाही, मी गोष्टी छान करतो सुद्धा. आपले जेव्हा सिटिंग्स वाढतील तेव्हा तुमच्या लक्षात येईल. आपल्या सिटिंग्स मध्ये मी कुठं आहे. नाही, तुम्ही असणार ना. हा नाही, तुम्ही असणारच आहे. असं म्हणा ना, आपले सिटिंग्स. आपल्या सिटिंग्स वाढतील तेव्हा. नाही, कसं आहे गौरवजी, मी तुम्हाला उदाहरण देतो. एक बघा, आता एक बाळ आहे, लहान बाळ आहे, त्याचे वडील त्याला जत्रेत घेऊन जातात. तो खुळखुळा बघतो. होय, मग मला खुळखुळा पाहिजे, हट्ट करतो, रडारड करतो. मग शेवटी त्याला वडील तो खुळखुळा देतात. बाळ 2-3 दिवस त्या खुळखुळ्याबरोबर खूप खेळतं, खूप मज्जा करतं आणि काही दिवसांनी त्याला त्याचा कंटाळा येतो आणि तो खुळखुळा टाकून देतो. सेम असंच झालंय तुमचं. खुळखुळा आता जुना झालेला आहे. लक्षात घ्या गौरवजी. तुम्ही जे बोलताय ते ऐकता स्वतः काय बोलताय ते. खुळखुळा जुना काय बोलताय तुम्ही यार. अहो तुम्ही उदाहरणात अडकू नका गौरवजी, तुम्ही पर्सनली नका घेऊ. बरं ठीक आहे, सोडा. मी ह्यांचं सांगतो की तुम्ही बागेत जाता, बागेत गेल्यावर तुम्हाला गुलाब दिसतं. हा, गुलाब दिसल्यावर तुम्ही ते जबरदस्तीने तोडता, पण त्याची काळजी घेता, त्याला पाणी घालता नाही. त्याला तसं काही करत नाही म्हणून ते सुकतं आणि सुकलेल्या गुलाबाचं आपण काय करतो, आपण ते फेकतो. एक मिनिट, हिला उदाहरण देताना गुलाबाचं आणि मला खुळखुळ्याचं. पण तुम्ही उदाहरणात नका अडकू. मी देताय तुम्ही त्याची उदाहरण. मला जे म्हणायचंय ते लक्षात घ्या. मुळात असं तोडायचं नसतंच गुलाब कधी. जबरदस्ती त्याला कुंडीत राहू द्या, त्याला त्याचं पालन पोषण करा, त्याच्याकडे एकटक बघत राहा. कळलं का. हा, मग दुसरा येईल गुलाब तोडून घेऊन जाईल, आपल्याला काय मिळणार, काटा. मिळू दे काटा, काटा मिळालाच पाहिजे. मुळात तुम्ही लक्षात घ्या, आपल्याला लक्षात आलं पाहिजे की आपल्या हातात जो गुलाब आहे ते आपल्याला शोभून दिसतोय का. गुलाबाला नाही कळत, गुलाबाला काहीही कळत नाही आपण कोणाच्या हातात जाणार किंवा कोणाच्या हातात नाही जाणार. कळतं का शिवालीजी. नाही कळत. या नाही कळत गुलाबाला की आपण कोणाच्या हातात गेलोय म्हणून. प्लीज प्लीज रडू नका, रडू रडू. हे माझं पण हीच अवस्था झाली. ठेव तिकडं. हरकत नाही. मला हा जो हलका पॉझिटिव्हनेस दिसला बघा यांच्यात आता, हाच हवा होता. जवळ नाहीचा, जवळ नाहीचा, आता लक्षात ठेव. हा जपून ठेवा, हा पॉझिटिव्हनेस जपून ठेवा. मला हाच हवा आहे. म्हणजे अहो तुम्हाला कळत नाहीये का. म्हणजे हे बघा, बाळ आता तो खुळखुळा दिलेला बाळ, खुळखुळा त्यांनी फेकून दिलाय. आता त्या खुळखुळ्या बरोबर जर दुसरं बाळ खेळायला लागलं तर आपल्या जुन्या बाळाला राग येतो, त्याला त्या खुळखुळ्याबद्दलचं प्रेम अजून वाढतं. असंच आपल्या माणसांचं आहे ना. आपल्या बायकोवर कोण दुसरं तारीफ करत असेल, लगेच पुरुषाला राग येणार, लगेच त्याला प्रेम असं उफाळून येणार. कळतंय का. नाही, पण ओंकारची पॉझिटिव्हनेसमुळे अनेक संसार उद्ध्वस्त होताना बघितले. आय नो. पण मी एक ट्रिक करूया, म्हणजे? माझ्यावर विश्वास आहे. हो. आपण एक ट्रिक करूया. मला जे शिवालीजींबद्दल 4-5 ज्या काही चांगल्या गोष्टी आवडल्या त्या मी सांगतो, मग बघूया काय होतंय. प्रॅक्टिकल करूया ना. चालेल हा, चालेल. शिवालीजी तुम्ही किती सुंदर आहात.
किती सुंदर आहात, म्हणजे सुंदर हा शब्द पण जस्टिफाय करत नाहीये तुमचं सौंदर्य. मला खरं तर तुम्हाला चिकणी ए मी मोबाईल फेकी ना. म्हणायचं आहे, पण मी म्हणणार नाही. हा कारण चिकणी म्हणून मला तुमच्या सौंदर्याला उथळ नाही करायचं. तुमचं सौंदर्य म्हणजे असं स्वाभाविक सहज सौंदर्य आहे, म्हणजे असं कष्टच नाही आहे तो. ऊपर वाले ने मतलब बहुत समय लेके आपको बनाया है शिवाली जी. अरे जहां नजर जाए वहां दिल आ जाता है. हे डोळे नाही आहेत, हा एक निळाशार समुद्र आहे ज्यात मला उडी मारून नखशिखांत भिजावंसं वाटतंय. हिसाबात राहा भाई. गौरव काउन्सिलर आहेत ते आपले. ये चाहिए. काउन्सिलर आहेत ते त्याला तू डोळ्यामध्ये उडी मारायची आहे. नका नका तुम्ही भांडू नका. फुर्सत से बनाने वाले ने. मला हेच हवंय. हा पॉझिटिव्हनेस बाहेर आला पाहिजे. हा बाहेर आला पाहिजे. अरे मी 4 वाक्य काय बोललो ते बघा किती पॉझिटिव्ह झाले. मी तुमचा हातात घेतला ना, मग तर बघा. काय हातात घेत. घ्या दोन्ही घ्या. अरे काय हो काय हात आहे हो हा. हे हा काय हात आहे. हा 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 हा. त्याला मुलायम हातांवर रेशमाच्या मुलायम धागांनी मोर काढावासा वाटतोय, एवढा सुंदर हात आहे हो तुमचा. हात सोड. मी ना तुझ्या मखमली जागेवर चापकाने 2 बदकं काढी ना. तुम्ही शांत व्हा. बापरे. तू चालताना लोकांना असं वाटतं की राजहंस येतोय म्हणून. लक्षात ठेव. तुम्ही शांत व्हा ना. शांत नको. तू माझ्या बायकोचा हात जर धरलास तर लक्षात ठेवा भाई. बापरे ओंकारजी. लक्षात ठेव तू. मी कॉलेज नंतर आता बघते गौरवला इतका पॉझिटिव्ह. हो की नाही? हो की नाही? मग? ओंकी जी, हैंडसम ओंकी जी, अगर आप मुझे बाहों में ले लोगे तो. अरे यार बहुत मजा. अरे सोड ए. भाई, मी तुला मारून टाकेन ना. गौरवजी हा तुला काय तिकडे जायचंय का? अगं अहो ऐका हे प्लॅन्ड आहे सगळं. हीच तर तुमची परीक्षा आहे ना. कसली परीक्षा ही? एकच मिनिटं थांबा. ही परीक्षा. तुम्ही बसा इथे. तू बस घेत. नाही काय? बसा ना, तुम्ही बसा. मी सांगतो. शिवालीजी, विल यू डान्स विथ मी? येस ऑफ कोर्स. येस येस. शिवा घरी चल. मला जोराचं प्रेम आलं. घरी चल. असं करू नका. नाही मला जोराचं प्रेम आलं. तू घरी चल. नाही चल घरी. एक मिनिट. हे काय ही हा मिठा मारतोय. लांब राहतो बाबा. अहो लांब नाही, ही प्रोसेस आहे ना. ही कसली प्रोसेस आहे बे? तुम्ही काय एवढे चिडताय? घाबरत तुमच्या प्रेमाच्या विजलेल्या शेकोटीवर मी फक्त फुंकर मारतोय, बाकी काही करत नाहीये. त्या शेकोटीचं लाकूड चड्डी टाकेन तुझ्या. कळलं काय? हा नाग्या. गौरव पुरे झालाय. या, का बस, तू का बस. गौरव ते आपली मदत करतायत. काउन्सिलर मदत आहेत ते. करतात. हा शेकोटी माझी उप तू घेतोयस. अहो तसं नाहीये गौरव गौरवजी, ते आपली खरं. मदत करतात. हा. अरे पण मला एकट्याला चिलीज पिरवतोय. तुला पण व्हायला पाहिजे ना यार. हा? बरं मला पण डान्स करायचा आहे. तुम्हाला म्हणजे dance- हिला जेलस फील होईल. एकच मिनिट. आता मी पण करतो डान्स. मला होय, चालणार आहे. तुला चालणार आहे. तू मला चालणार अरे जळशील तू असा माझा ए डान्स. बाबा आत ये तू. आत ये लवकर. मला पण डान्स करायचा होता. होय कर. हो. हे तुम्हाला डान्स करायचा आहे ना? हा मला या. पण डान्स करायचा आहे. येस सर. हा बने नाच. काय कोणा बरोबर? हा, नाचेल ना तो. म्युझिक. निखिल. वा निखिल वा. हा कुठला डान्स आहे? अरे ह्याला आणि मला बघून कोण जेलस फील करणार आहे मी यार? झाले. तू झालीस? मी झाले की हा डान्स मला का नाही येते यार. मॅडम डोंट वरी. तुम्ही टेन्शन घेऊ नका मॅडम. 7 ते 9 मी डान्स क्लास पण घेतो मॅडम. अय्या. एक काम करा, माझं हे कार्ड घ्या. तुम्ही 9:30 वाजता या. 7 ते 9 क्लास आहे ना. 9:30 ला कशाला? नाही ते सगळ्यांमध्ये कॉन्शियस होतील ना, मी वेगळी बॅच घेईन त्यांची. ही कुठली पद्धत आहे यार? नाही. जेलस फील व्हायला पाहिजे. ही कुठली पद्धत आहे? अहो पण बरोबर बोलतोय तो. कसं आहे, मेन्स आणि वुमन सायकोलॉजी वेगवेगळी असते ना. कसली? अहो, पुरुषांचं कसं असतं, बायकांचं कौतुक केलं की पुरुषांना राग येतो, जेलस फील होतं. बायकांचं तसं नाहीये. बायकांचं उलट आहे. पुरुषाबद्दल म्हणजे त्यांच्या नवऱ्याबद्दल वाईट बोललं ना
की त्यांना जरा फील होतं, जेलस फील होतं आणि मग प्रेम वाढतं. येस सर येस करेक्ट माझ्याबद्दल झालं असं म्हणजे मला नाकेवरच्या पोरांनी खूप मारला एकदा तुडवला त्याच्यानंतर माझी गर्लफ्रेंड माझ्याबरोबर खूप चांगलं वागायला लागली जास्त प्रेम करायला लागली वर्क होतंय नाही नाही आपण हे वर्क करूया. बने आपण खोटं का होईना गौरवजींबद्दल वाईट बोलूया. सर यांच्याबद्दल चांगलं बोलणार का काय चेहरा बघितला की कुकर फेकून मारावासा वाटतो. नाही खरंय नाही एवढा सुमार चेहरा आहे ना, एवढा सुमार चेहरा आहे साधं रिक्षावाला पण नाही म्हणत, म्हणजे रिक्षावालाही नाही म्हणेल याला, एवढा सुमार चेहरा आहे. खरं तुला माहिती आहे वडापावच्या गाडीवर ते शिळेपाव घेतात आणि म्हणजे उरलेले शिळेपाव उद्यासाठी चटणी बनवतात. तसं आहे देवानी चांगली माणसं बनवली, उरलेले जे अवयव होते ना त्यांनी याला बनवलेलं आहे. खरंय सर हे असे चेहरे आणि प्लॅस्टिकची पिशवी यांच्यावर बंदी आणली माझी मुंबई पहिल्या खरंच बंदी आणा आधी खरं बंद करा त्या भिकाऱ्यानं तपासाला किती बोलताय मला तुमच्या बापाचं खातो का मी एवढं बोलाल मला अहो नाही बस लय प्रेमाने चल घरी मला घरी जायचंय. ऐका त्या जेलस होताय, थांबा जरा. Jealous होताय? तुम्ही जेलस होताय ना शिवालीजी? नाही सर मी तुम्हाला सांगतो सर ऐका माझं जर ह्याच्यासोबत लग्न झालं असतं ना तर हनीमूनच्या दिवशी मी दूध प्यायला असतो आणि ग्लासाच्या घशात टाकून याला मारला असता. खरं तर मला हे सुचलं नाही, सुहागराच्या रात्री नाही सुचलं. अरे पण तुझ्या बरोबर मी लग्न का करू जाऊ दे ना. जेवढं प्रेम होतं ना ते सगळं संपलंय, मला नाही राहायचं अबे काय केलंस बे तू जरासं उलट झालेलं आहे उलट ते. नाही ना तू मुद्दा उलट केलंय तुझा डोळा माझ्या बायकोवरती भिकाऱ्या मला सरळ करून ते सगळं करत आहे तुझं. आपण काहीतरी करू ना. आपण काहीतरी करू आपण बघूया काय मला नाही करायचं याच्याशी. कसा दिसतो आम्हाला नकोय. शिवालीजी असं कसा दिसतो म्हणजे मोबाईल दाखव रे बघू दे मला कसा दिसतो म्हणून एवढं ओरडशील हा बे शिवालीजी असं नका त्यांना करू. जाऊया ना घरी ऐका असं करू नका, आपण समजूया ना त्यांना. अरे काय समजशील तू आता नागिया झालं ते संपलं ना आता काय समजतो राहिलास? थोडं ओंकीवर ओरडू नको. हँडसम हॅन्डसम ओंकीवर ओरडू नको. तू ह्याच्या बाजूने बोलतेस Shut up! चलो ओंकी कहीं दूर जाते हैं आसमान के छाव के नीचे, आणि माझं काय मग जहाँ पे ऐसे लोफर लोग ना हो. शिवा अगं शिवा पण आपलं खरं आहे हे? बघून घे. शिवा थांब रे काउन्सिलर लोक काय जात आहेत खरं तर तुमचा चेहरा बघायचा नाही सर पण ठीक आहे ते जाता जाऊ दे सर मी तुम्हाला सांगतो मी डान्स शिकतो सर माझावाला 1 नंबर डान्स आहे सर. अरे कुठली क्रिएटिव्हिटी आहे 12 मिनिटात कोणी येतं माझी बायको गर्लफ्रेंड घेऊन जाते तुमची क्रिएटिव्हिटी आहे वा 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 गौरवचा नवा अपमान सत्र कमाल होता हिलेरियस परफॉर्मन्स वा तुम्हाला कसं वाटलं हे अपमान सत्र शिवा त्याला म्हणता आलं नाही पण मी म्हणतो चिकणी दिसतेस आणि चिकणा परफॉर्मन्स पण. थँक्यू दादा. गौऱ्या स्क्रिप्टमध्ये काउन्सिलर असं होतं का समुपदेशक असं होतं? तुला म्हणता येत नाही म्हणून काउन्सिलर केलं. काउन्सिलर होतं दादा काउन्सिलर होतं काउन्सिलर होतं. ते मी बोलणार पण नव्हतं वा वा मजा आली पण बहारदार व्हेरी नाईस खूप एन्जॉय केलं. सोनाली ताई सुपर. बने तुला बटण होतं तुझं बटण असं काहीतरी दाबल्यावर तू असा जो उसळी मारून उडालास आणि नाचायला लागलास. सॉलिड धमाल आली आणि काहीच कारण नसताना सरांच्या समोर नाच म्हणल्यावर का नाचायला लागला? त्या कामावर आहेस का तू? नाच म्हणल्यावर तू नाचायला लागलास ना. बरं ओमकार स्वतःचं लग्न न होऊ नये ज्या कन्व्हिक्शननी तू दुसऱ्यांचं लग्न जमवायला बघत होतास फार मजा आणलीस. मस्त परफॉर्मन्स झाला. मधुताई तुला कसा वाटला हा परफॉर्मन्स? हा परफॉर्मन्स खूपच ब्रिलियंट होता आणि मला असं म्हणावंसं वाटतं की बने हा हास्य जत्रेतला प्रभुदेवा आहे. आणि हे तर सगळे एकापेक्षा एक मोठे शिलेदार आहेत विनोदाचे आणि सगळ्या महाराष्ट्राला तुम्ही हसवता. आणि मला एक वाक्य नेहमी असं वाटतं लेखक म्हणून पण आणि मेकर म्हणून पण कंटिन्युअसली जोकिंग इज नॉट अ जोक. आणि त्या विनोदी लेखनाला एका पायरीच्या पुढे नेणं कलाकार म्हणून हे खूप मोठं काम असतं जे तुम्ही सगळे मिळून करता आहात. दोन्ही सचिन सरांचं खूप कौतुक आहे ह्याच्यामध्ये. जितकं त्यांना अप्रिशिएट करावं तितकं कमी आहे कारण अख्ख्या महाराष्ट्राला कंटिन्युअसली सेन्सिबल विनोदाने हसवत ठेवणं हे खूप मोठं काम आहे. आणि हे काम
आपल्या तमाम महाराष्ट्राच्या प्रेक्षकांसाठी तुम्ही सगळे मिळून करतात आणि सगळेच म्हणजे तुम्ही सगळे अप्रतिम काम करता. थँक्यू मधुताई. हाऊ लव्हली इज दॅट. थँक्यू. मंडळी, एका नव्या दमाच्या अभिनेत्याची मुलाखत घेण्यासाठी चॅनलची टीम पोचली आहे त्याच्या गावात. बघूया त्याचे जुने सहकारी त्याचं नव्यानं कसं प्रमोशन करतायत ते. त्यासाठी मंचावर आमंत्रित करूया आपल्या अतरंगी जत्रेकर यांना. नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मी प्रिया तुमच्या लाडक्या कार्यक्रमात स्वागत करते, ज्याचं नाव आहे जाऊया कलाकाराच्या गावा. वा 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 वा. आज आपल्या सोबत आहेत हास्य जत्रेचे निरागस विनोदाचे बादशाह पृथ्वी प्रताप. हाय हाय हाय. हॅलो. कमाल, क्या बात आहे. आपल्या इथेच एक लेटर बॉक्स आहे, टपाल पेटी आहे. काय म्हणणं आहे तुमच्या नवीन मालिकेबद्दल पृथ्वी प्रताप? मला फारच आनंद होतोय कारण आता सोनी मराठीवर माझी ऑलरेडी एक मालिका सुरू आहे, महाराष्ट्राची हास्य जत्रा. आणि आता एक माझी नवीन मालिका येऊ घातली आहे जिचं नाव आहे पोस्ट ऑफिस उघडे. खरं तर मला आनंद या गोष्टीचा होतोय की मी या दोनही मालिकांचं शूटिंग सायमल्टेनियसली करतो. क्या बात. आणि इथे गावात आपण आलेलो आहोत. या आपल्या तुमच्या चॅनलचा जो सेगमेंट आहे जाऊया अभिनेत्याच्या गावा, कलाकारांच्या गावा. येस. आणि या गावात आल्या आल्या पहिली गोष्ट काय दिसली तर हे लेटर बॉक्स. वा वा वा. फारच भरून आलेलं आहे कारण या गावाने खूप गोष्टी दिलेल्या आहेत मला. इथले माझे सगळे जुने सहकलाकार, माझे मित्र, त्या सगळ्यांनी खूप शिकवलंय मला. मला माहिती आहे आता हा जो पार आहे ना, या पारावरती आम्ही खरं तर खूप तालमी केलेल्या आहेत. पारावरती इथे तुम्ही बघू शकता, इथे ओपन तालमी करायचो आम्ही कारण स्वतःची खोली. सावत्या कोण आहे? सावत्या सावत्या कोण? ए, सावत्या! एकदम मी म्हणत होतो ना, माझे सगळे मित्र चिकन दिसायला लागले ना पोरग. ए चिकना, गरम पेशल मध्ये चहा बनवर काय अरे वा यार, काय बरं वाटलं. मी म्हणत होतो ना आता, मी जे सांगत होतो की माझे सहकलाकार, माझे मित्र, आम्ही इथे तालीम करायचो, हेच ते सगळे माझे मित्र. हा सावत्या उत्तम अभिनेता आहे. म्हणजे आम्ही एकत्र फार आधीपासून गावच्या जत्रेंमध्ये जी नाटकं होतात त्याच्यात काम केलेलं आहे. स्वतः नवा एक कमालीची ऍक्ट्रेस आहे श्रमेश, माझा खूप जवळचा मित्र आणि उत्तम लेखक दिग्दर्शक. आम्ही सगळ्यांनी मिळून ना जत्रेच्या नाटकांमध्ये धमाल केलेली आहे. बरं, दत्त्याची खास ओळख अशी की तो सगळंच सांभाळतो, प्रोडक्शन पासून अभिनयापर्यंत सगळं, म्हणजे सगळं सांभाळतो. भारी आहे एकदम. त्यामुळे हे खरंच. कोण शूटिंग मारतोय इकडं? अरे दादा, अरुण दादा, अरुण दादा. अरे अरुण दादा शूटिंग चाललंय म्हणलं. अल्लय बाहेर राव. कसायच बाबा? एकदम व्यवस्थित अरुण दादा. तुम्ही कसे आहात? मी मस्त. हे आमचे अरुण दादा. म्हणजे सिनियर नट इथले गावातले असं. नाही 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 नाही, म्हणजे त्यांचा आणि या फील्डचा तसा काही संबंध नाही. त्यांना अभिनयाचा काही गंध नाही. पण आमच्या तालमींमध्ये अत्यंत महत्वाचा माणूस म्हणजे अरुण कदम. तालमीचा हॉल उघडून देण्यापासून कलाकारांना चहा देण्यापर्यंत सगळी कामं अरुण दादा करायची. काही उगाच काही सांग. नाही नाही, महत्वाचा माणूस, फार खरंय महत्वाचा. खरंय. अतिशय गोड गावकऱ्यांना आपण भेटलेलो आहोत आता. आणि आपण अरुण सरांना विचारूयात की तुमच्या गावातला एक तुमच्या आसपास बागडणारा मुलगा आज मोठा सुपरस्टार झालाय, तर काय वाटतं त्याच्या टॅलेंट बद्दल तुम्हाला? नाही म्हणजे कौतुक आहे पोराचं. नाही म्हणजे मेहनत आहे. हा, पण तुम्हाला सांगतो आमच्या इकडे ज्यांनी रिहर्सल केली का नाही ते सगळे स्टार आहेत बघा. विषयच नाही हो, विषयच नाही लागा. आपलं पोरग आहे हो, अभिमानच वाटणार की आपल्याला. लय भारी वाटलं. खरंच भारी वाटलं. फारच प्रेम तू चाललेला आहे. तुम्हाला खरं सांगू का, ह्याला मी जेव्हा टीव्ही बघतोय की नाही, त्या मालिकेत जेव्हा काम करतोय, असलं भारी वाटतंय की नाही. म्हणजे आमचा इकडचा गावचा जो पृथ्वी प्रताप आहे तो तिथं हास्य जत्रेत जाऊन लिंबू सारखा चमकतोय. लिंबूच आहे. पृथ्वी प्रताप यांना टोपण नाव आहे लिंबू. क्या बात, क्या बात. नाही मग तुम्हाला ते सांगतो, हे पोरग आहे का नाही,
हेसनी नाटकात कोण घेतच नव्हतं म्हणजे अभिनयाची लयच बोंब होती होते. म्हणजे तुम्हाला सांगतो अगदीच काय नाही तर मग असं छोट रोल करायचा म्हणजे चहा द्यायचा पत्र आणायचा छोटे रोल करायचा पण ह्यो आहे का नाही ह्यो सावत्या हा तो मोठा रोल करायचा म्हणून याला आम्ही सगळे कच्चा लिंबू करत छोटे छोटे रोल करायचो. म्हणजे गावच्या जत्रेतला कच्चा लिंबू आज झालाय हास्य जत्रेतला संत्र. नाही मित्रांनो नाही अगदीच नाही खरं तर अगदीच असं नाहीये हा म्हणजे आता या गमतीने फार लिंबू वगैरे म्हणतात पण मी केलेली आहेत मोठी मोठी पात्र. दादा तुम्हाला आठवतंय का मी नल दमयंतीमध्ये नल करायचो. अरे एक डाव ह्यानी नल केला होता पण कधी ह्यो आजारी पडला होता ना तेव्हा केला. एक प्रयोग केला. पण तुम्ही एकदा आहे ना ह्याचा नल बघा आणि ह्याचा नल बघा ओरिजिनल आहे बघा. हे ओरिजिनल आहे म्हणजे मारून नेले म्हणजे वेळ मारून नेले बघा. पण हे माणूस आहे ना एक नंबर हे ओरिजिनल आहे. वा वा म्हणजे आजचा विनोदाचा सुपरस्टार एकेकाळी होता वेळ मारून नेणारा नट. नाही अगदी असं नाहीये वेळ मारून नेणारा नट नाही मी खरं तर वेळ तारून नेणारा नट होता. अच्छा, पण एकेकाळी होता वेळ मारून नेणारा नका नट. करू ते मी खरंच वेळ तारून नेणारा नट होतो. मी काय तेव्हा मी केल्या छोट्या मोठ्या भूमिका पण त्यानंतर मी मुंबईला गेलो शास्त्रोक्त पद्धतीने शिक्षण घेतलं वर्कशॉप्स केले वेगवेगळ्या एकांकिका स्पर्धा केल्या पुरुषोत्तम सवाई यासारख्या एकांकिका स्पर्धांमध्ये मी अभिनेत्याचं पारितोषिक पटकावलं वा, वा, आणि वा, वा. त्याच्यानंतर हा लिंबू संत्र झालेला आहे. म्हणजे मॅडम. कच्चा लिंबू ते लिंबू पिकणं ते इडलिंबू ते संत्र हा प्रवास तुमचा आपण आता गावकऱ्यांकडनं ऐकूयात. काय म्हणत होतात तुम्ही? मॅडम ह्याच्या मेहनीतर आपण शंका नको घेऊया माहिती त्यानं भारीच केलंय त्यात काही वादच नाहीये पण खरं झंझावत कुठे माहितीये तिकडून त्यो बघा. खरं माणूस त्यो म्हणजे असे 100 गुंड आले ना तर त्यातला एक तयार होतो. म्हणजे हे जर वादळ असेल ना ही फुसकी आहे फुसकी आहे. म्हणजे आज विनोदाचं वादळ असणारा पृथ्वी प्रताप एकेकाळी होता उचकी. आणि तुम्हाला सांगतोय मॅडम हे दोघं आहेत की नाही नम आणि ह्यो स्टेजवर गेले ना आगच लावतात म्हणजे पेट्रोल माचीस बापाने काढली होती तुझी अशी आग सरकशीत काय आगीचे गोळे फेकला होतास करतोय. मॅडम खरं तर त्या दोघांचा इंटरव्ह्यू घेतला पाहिजे आपण यांचं नाही घेतला पाहिजे. काय घेतला पाहिजे म्हणजे एक माझ्या गावी आला ना तुम्ही मग माझा इंटरव्ह्यू घ्या त्या दोघांचा काय इंटरव्ह्यू घ्यायचा. एक काम करा ह्या दोघांचं तुम्ही शूट मारा. काय शूट मारणार आहे. बघूया आपण पृथ्वी प्रताप यांच्या कलाकारांचा एक छोटासा परफॉर्मन्स. अरे नको, माझी मुलाखत आहे हरकत नाही सर थांबा थोडा वेळ. करू का बसा तुम्ही आडी सगळ्यांनी बसून घ्या तिथं बसा तिथं मागे दादा बसा मागे तुम्हाला नाही आवाज आम्हाला माहिती गरज नाही आमचा करू का मग आमच्या नाटकातला आहे म्हणजे ते बघा म्हणजे आता सगळ्यांनी ए शीतले अग ए शीतले अगं काशी मला जाती सोडून मला जावं लागल तिथं अगं नको की ग जाऊस मला सोडून माझा पप्पा तिथं बसलाय मला जायला लागल ए शिकले अगं चल की पण माझी वाट बघतोय तिकडं. ए टिटवे एका झनाट्यात दाखवीन तुला बाहेर ससाना. नको काय एक नंबर कमाल कमाल. म्हणजे तुम्हाला सांगतो मला ह्यातलं काय बी कळत नाही पण हे सोन आहे एक नंबर. हे सोनं आहेच. आणि मला हे प्रेक्षकांना सांगायला आवडेल की हे पृथ्वी प्रताप यांचं शंकरेशीतली मला स्किट आता यांनी केलेलं आहे. आपण आता शंकरेशीतली बघितली आणि शिवली सुद्धा बघितलेली आहे. मॅडम काय बोलताय स्किट आहे होय
स्किट नाही हे नाटक आहे. नाटक आहे? आमच्या जत्रेतलं फेमस पंचक्रोशीत फेमस आहे नाटक आमचं. खरंय, खरंय. शंकरानं पटावली शितली. मी शंकराचा रोल करतोय. मी शितली. ही शितली आहे आणि ही आमच्यात स्त्री पार्टी करते. शिवली आहे शिवली आहे. शिवली आहे. हो, हो, हो. शिवलीचा रोल. पण ऍक्च्युली ती सिरीज इकडनं सुरुवात झालेली आहे. तेच आहे ना, ह्यानं काय केलं नाही, माझं जे कॅरेक्टर आहे ना शंकराचं, ह्यानं डिट्टो हाय तसं तिकडे केलंय आणि तिकडं ते फेमस झालंय. Famous केला तू याचं character. खरंच तर तुम्हाला नाही, खरं एक- सांगतो ही पृथ्वी काय नाही हे मला हाय तसं कॉपी करता तर सेम टू सेम नाही, करतंय. नाही, मी पृथ्वी प्रताप यांनी केली कॉपी. जनता करेल का यांना माफी? सांगा या गुन्ह्याला मिळेल का माफी? कशाला मरायला करते म्हणजे कशाला करते? बोला सर, उत्तर द्या. नाही, तुमच्यावरती आरोप झालेले आहेत. तसलं काही नाहीये यार, मी नाही केली त्याची कॉपी. कर दे रे, कर, सांग त्याला. अरे कर की तू. एवढं काय? मी नाहीच केली ना खरंय, सावत्या. खरंय. मला आनंदच वाटणार आहे की माझी शिम टू शिम कॉपी करते ती बी भारी. वा. अरे, कर कर मी कर राजा. अरे करतच नाही तर मी करतोय मी करतच नाही. कशाला मारायला जाऊन मी तिकडे शेतले ती एक मरते शिकली येते मधनं शंकर्या काय करते? अरे बाप भारी वाटतंय ना, मी सांग केला अरे बघ मला मान्य आहे हे मी मान्य करतो हा, की बाबा एकदा क्रिएटिव्ह टीमला मी असं बोलता बोलता म्हणालो होतो की बाबा आमच्या गावच्या जत्रेत एक नाटक होतं शंकरा शितलीचं, तेव्हा त्यांना ते पात्र घ्यावंसं वाटलं तिथे. फक्त नावं घेतली, बॅकग्राऊंड घेतला, पण गोष्ट आम्ही तयार केली ना. कबुली दिलेली आहे पृथ्वी प्रताप यांनी चोरीची. नाही नाही, अरे चोरी नाही रे बाबा, एक मिनिट, चोरी नाही केलेली आहे. मी फक्त एवढंच सांगतोय की होतं पात्र होतं, पण खरा शंकर्या मी आहे. त्याच्यात मी खूप गोष्टी ऍड केल्यात, जागा ऍड केल्यात, माझ्यामध्ये काहीतरी स्वतःचे एफर्ट्स आहेत त्याच्यात. नाही पण ओरिजिनल शंकर्या मी आहे. पण तू कर की माझ्या घर. अरे पण मी नाही करत नाही अरे तुझ्यासारखा. अरे आम्हाला गाववाल्यांना लगा अभिमानच वाटणार आहे की तुझा लगा. अरे भारीच वाटणार आम्हाला पण. नाही करत मी तुझ्या हा, गावकऱ्यांच्या गोडव्याला सुद्धा पृथ्वी प्रतापांचा पारा चढलेला आहे इकडे. क्या बात आहे. आता मला खरं खरं सांगायची एक गोष्ट मॅडम, हा. हे नाही नाही फक्त शंकराचाच रोल नाही फक्त. मग? तुम्हाला सांगतो ती संबीराव आहे की नाही हास्य जत्रेमध्ये, संभयराव तिचं काय? ती जी सगळे रोल करते की नाही हा. सगळं रोल ह्यांना मी जायचं. ह्यांना मी आता ती लॉलीचा रोल करते लॉली हा, हा, हा. संबीराव. हो. तिला काय दगड जमतंय तेव्हा. नमीची लॉली बघा एकदा. म्हणजे ती ओरिजिनल इथली आहे. अहो, 7 वर्षापूर्वी आम्ही एक नाटक केलं होतं. लॉलीचा हळदी कुंकू नाव. लॉलीला हळदी कुंकू नावाचं. बरं, बरं. 4 वर्षापूर्वी ह्यो बघायला आला होता नाही शूटिंग बिटिंग आणलं इथं तिकडे जाऊन सांगितलं आणि लॉलीची बी कॅरेक्टर तिकडे केलं. वा, वा, फक्त स्वतःच नाही तर इतरांची कॅरेक्टरची चोरी पृथ्वी प्रताप यांनी केलेली अरे आहे. मी नाही केले यार. असू दे अरे मी मग फक्त- आम्हाला आम्हाला काही आवडते. problem नाही. आता मॅडम हा. तुम्ही त्या संबीरावची लॉली बघितली हो, टीव्ही. हो, हो, हो. आता नमीची बघा. या बघा, होऊन जाऊ दे, होऊन जाऊ दे. माझी मुलाखत आहे. हॅलो एवरीवन, हाय लॉली बैक. मेरी आंखों में मत झांको, नहीं तो प्यार हो जाएगा. सेम टू सेम करते. माझा विश्वास बसत नव्हता पण हे बघितल्यानंतर माझा खरंच विश्वास बसत नाही. क्या बात है नमाजी, क्या बात है. मॅडम मॅडम हा. अजून एक हा, बोला, 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 बोला. मी एक नवीन नाटक लिहिलं ओके. होतं, मैफिल में सुटली नवाबची पॅन्ट. त्यात ह्या माणसानं नवाबचा रोल केला होता. एक मिनिट. म्हणजे पृथ्वीचं जे फेमस कॅरेक्टर आहे लखनवी नवाब ते इथनं झालंय का? नाही, ते माझंच आहे. नंतर त्याने केलं, आम्ही नाटकात केलं होतं. काय सांगता प्रेक्षक? तुम्ही बघू शकताय ज्या नटाला आपण समजत होतो निरागस तो निघाला भंकस. आपले आवडते पृथ्वी प्रताप करतात चोरीचे प्रताप. याच बरोबर आपण अजून ऐकून घेऊया त्यांच्यावरती काय आरोप झालेले आहेत. अजून काय? गप्प बस, कशाला ऐकून घ्यायचंय सगळं तुला? काय वाटेल ते सांगतात ते तुला वाटेल ते. नाही नाही सांगायलाच पाहिजे. बरं ते स्वतः कॉपी करते त्या संबीरावला बी धावते. ती लावणी केली का नाही त्या संबीरावनी, ती बी माझीच बघून केली एकदम टिट्टो. ते मी करते का नाही लावणी. ते माझं केली. बेकारांनो, किती कराल? माझी मुलाखत घ्यायला इथे आलो होतो, तुम्ही स्वतःच करून दाखवताय. सगळं मरणाचं कॉपी केलं मी तुम्हाला उगाच काहीतरी. इथं बरं का पहिले जोरदार टाळ्या, धमाकेदार परफॉर्मन्स ॲज युजुअल. सोनाली ताई, बने
नमा, श्रमेश, प्रिया आणि अरुण, तुम्ही इतके कुजकट आहात सगळेजण. पृथ्वीक मला असं मेरा दिल तुम्हारे लिए धडक रहा है. कारण मी या परिस्थितीतनं इतक्या वेळा गेलेली आहे. कारण असे मित्र आपल्या आयुष्यात असावेत या मताची मी आहे. कारण त्यामुळे आपले पाय जमिनीवर राहतात. इतक्या वेळा तोंडावर अपमान केलेला आहे काही जवळच्या नातेवाईकांनी किंवा मित्रमैत्रिणींनी की हां हे ह्याच्यावरून घेतलीस की नाही वगैरे. किंवा माझं पुस्तक प्रकाशित झालं तेव्हा 1-2 मित्रमैत्रिणी असे म्हणाले होते, अरे तुझं कसं आलं आधी, मी लेखक आहे ना, माझं यायला पाहिजे होतं, तर मग आपण काय सॉरी म्हणायचं, आता आमचं काम बरं चाललं ह्याच्यासाठी काय सॉरी म्हणू. त्यामुळे पृथ्वी, तुझा राग अगदी बरोबर आहे. यांचंच सगळं टॅलेंट एक्सपोज होऊ दे आणि ते पुढे जाऊ देत कुठे जायचंय तिथे. आपण आपलं स्ट्रगल करत राहूया. वा वा, हाऊ लवली.